नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघत आहोत बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेपर्यंत मध्ये आपण आजपर्यंत काय बघितलं? संख्या मालिका बघितली. संख्या मालिकेमध्ये आपण नंबर सिरीज बघितले, अजून परस्पर संबंध बघितले आणि वेगळा घटक ओळखणे बघितले. आता आपण पहिले काय बघितलं? सिरीज. संख्या मालिकेमध्ये सिरीज बघितलं, नंतर सिरीज नंतर परस्पर संबंध. त्यानंतर वेगळा घटक. अजून एक टाईप येतो कोडिंग आणि डिकोडिंग. आपण यावरचे 3 पार्ट बघितले अक्षर संख्या मालिकेमध्ये. आज बघणार आहोत अक्षर मालिकेमध्ये. कोडिंग आणि डिकोडिंगचा पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. हा जो पार्ट आहे एवढा सिरीज, परस्पर संबंध, वेगळा घटक, तो आपल्याला काय तर वर्बल मध्ये येतो. वर्बल म्हणजे काय? आपण भाषा यूज करतो, जिथे आपण भाषेचा यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. आणि नॉन वर्बल येतो, काय एक टाईप आहे नॉन वर्बलचा. त्यामध्ये आपण डायग्राम्स बघत असतो. डायग्राम वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यात पण सेम डायग्राम सिरीजनुसार किंवा मग वेगळी डायग्राम किंवा पेपर फोल्डिंग, पाण्यातली प्रतिमा, आरशातली प्रतिमा असे आपण बघत असतो. आणि हा पार्ट सोडल्यानंतर आपल्याला अजून लॉजिकल रिझनिंग येतो आणि जनरल रिझनिंग बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर आजचा पार्ट बघू आपण अक्षर मालिका. अक्षर मालिका म्हटली का आपल्याला काय माहित पाहिजे? एबीसीडी. एबीसीडी सर्वांनाच येते. एबीसीडी मध्ये मुख्य आपल्याला काय माहित पाहिजे? नंबरिंग. म्हणजे एबीसीडीचे जे 26 अंक आहेत ते त्यांचे प्रत्येक नंबर माहित पाहिजे असं नाही, पण मग आपल्याला त्या नंबरिंगचाच यूज होतो एबीसीडी. आपण आधी नंबरिंग लिहून घेऊ. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. जागा पण भरली. सहसा अशा प्रकारे लिहून घ्यायचं, म्हणजे ते सोपं पडतं आपल्याला. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 26 एवढे कोड नेम येतं. म्हणजे समजा 1, 2, 3 असे कोड नेम समजा आपण ते लक्षात ठेवायचे. जरी लक्षात नसले तरी 5-5 चे गट करायचे, लक्षात ठेवायचे. 5-5 समजा 5वा अंक लक्षात ठेवायचा. अजून ई 10वा जे, 15वा ओ, टी आणि वाय. काय येतं ते? ही ज्योती. म्हणजे लगेच आपल्याला जवळपासचा अंक काढता येतो.
चला आपण आता क्वेश्चन बघू. तर आपण काही क्वेश्चन घेतले. पहिला काय आहे, YX WU TQ PL आणि आपल्याला पुढचा काढायचा आहे. ओके, तर काय YX आपल्याला काय YX YX सोबत दिले. त्यानंतर WU W आणि U दिलाय, म्हणजे एक अंक इथे सोडलाय. पुढे T आणि Q, इथे T आहे, T आणि Q मध्ये काय दोन अक्षर सोडले, म्हणजे इथे काय सोबत आहे, इथे मध्ये एक अक्षर सोडलंय, इथे मध्ये दोन अक्षर सोडले, म्हणजे पुढे काय PL 3 अक्षरे सोडले असणार. P आणि L हा P हा P आहे. P 1 2 3 L किती 3 अक्षर सुटले. मग पुढचं काय ना K आणि 1 2 3 अक्षर सुटले ना, तर पुढे 4 अक्षर सुटणार. 1 2 3 4 आणि F, म्हणजे K आणि F. आता KE LE JE आणि KF आपला आन्सर आहे KF. इथे आन्सर येणार KF. पुढचं आहे YPI क्वेश्चन मार्क आणि A. आता आपण नंबरिंग घेऊ. समजा A पहिल्या नंबरलाच आहे. काय इथं पहिला नंबर आहे. आता I कुठे आहे, हा इथे आपला I, त्यानंतर दिलाय P. P किती नंबरला आहे I पासून? 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरला. 7 नंबरला आहे P. त्यानंतर इकडनं घेतलं ना Y. पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 किती 9 नंबरला आहे Y. आणि इथे आपल्याला मधला काढायचं. आता बघा हा A 1 नंबरला आहे, काय तो विषम संख्या आहे. आपल्याला पुढच्या येणाऱ्या संख्या पण विषम आहे, 7 आणि 9. आता इथे P इथे L सॉरी I, म्हणजे I पासून मधला जो जी विषम संख्या आहे ती कोणती येणार आहे, I एक नंतर 3 येईल, म्हणजे इथं 3 यायला पाहिजे. यानंतर तिसरा अंक कोणता आहे, F 2 आणि 3, म्हणजे जो हा 3 नंबरचा अंक येतो आपल्याला, अक्षर येतो आपल्याला भेटला, म्हणजे काय येतो D. ऑप्शन 1 झाला D. पुढचं आहे X WD ET SH.
त्यामध्ये काय आहे, ए एक्स पहिलं काय ए, त्यानंतर एक्स, एक्स, त्यानंतर डब्ल्यू डी, डब्ल्यू लगेच डी, म्हणजे काय खालचे दोन अंक वरती दोघांमध्ये डिफरन्स आहे, दोन अक्षर सोडले. आता पुढे ई टी काय आलंय, ई आणि पुढे टी, ई आणि टी, त्यामध्ये पण खाली काय दोन अक्षर सुटत आहे. आपला पुढे एस सी एच, हा एस आणि एच हे दोन अक्षर मोकळे. मग पुढचा काय येणार आहे आपलं, एच आलाय, त्यानंतर आय येईल आणि त्यानंतर खालची दोन अक्षर सोडली का पी येतो, म्हणजे आय पी काय येणार, आय पी, ऑप्शन 4. चौथा एक्झाम्पल आहे आर क्यू ओ ओ एल. काही वेळा पण एक्झाम मध्ये प्रश्नामध्ये रिपीट अक्षर होत असतो, मग तिथे काय तर या प्रकारचा संबंध होत असतो. काय आर घेऊ, आर ओ, आर ओ 1 2 3, 3 ला येतोय, त्यानंतर ओ एल, काही एल इथे 1 2 3 म्हणजे +3. आता पुढचं क्यू ओ, काय क्यू हो काय 1 आणि 2, मग पुढे काय येणार, ओ 1 आणि 2 +2 काय एम, म्हणजे ऑप्शन 2 येणार. तसंच पुढचं बी सी ई जी एच के के ओ एन एस. आता इथं काय आहे, बी आणि ई, बी ई म्हणजे 1 2 3 +3 एच, 1 2 3 एच ला परत +3, त्यानंतर के काय 1 2 3 म्हणजे +3 परत, त्यानंतर के एन, इथं क्वेश्चन मार्क आहे आपला एन, 1 2 3 म्हणजे इथे +3, त्याच्या पुढचं काय ना 1 2 3 क्यू, एक भेटला आपल्याला क्यू. त्यानंतर पुढचं आहे सी जी, सी 1 2 3 4, जीला 4 काय +4 होतोय, म्हणजे 1 2 3 4, जी नंतर के, सॉरी हा के, जी नंतर 1 2 3 4 काय +4 के, त्यानंतर ओ 1 2 3 1 2 3 4 +4 ओ, त्यानंतर 1 2 3 4 यस +4 ला आला, तिथून 1 2 3 4 डब्ल्यू ला
4 येतोय, म्हणजे पुढचा अंक आपला W आणि पहिला Q. ऑप्शन 4 QW. पुढचे आपण एनालॉजीचे क्वेश्चन पाहू. संबंध ओळखायचा आहे त्यामधला. पुढचे क्वेश्चन घेतलेत आपण एनालॉजीचे, परस्पर संबंधाचे अक्षर मालिकेत. पहिला क्वेश्चन आहे ID, AL आणि GI. तर ID काय, D आणि I. पुढचं A आणि L. A आणि L. आयडीचं काय आहे, 4 पुढे 9, 4 + 9 किती आहे, 13. हे L, हेच 1 आणि L 12. काय तर 1 + 12 काय तर 13. दोन्ही संख्यांमध्ये, दोन्ही अक्षरांमध्ये संख्यांची बेरीज काय येते, 13 येते. पुढे J I. आता J आणि I काय येते, 19. 9 + 10 19. पुढचं काय यायला पाहिजे, 19 संख्या. ऑप्शन मध्ये पाहू डायरेक्ट. EM 5, M 13, 13 × 5 18. नाही GM 7 आणि 13 20. NE इथे EN, N 14 आणि 5 काय येते, 19 येत आहे. पण पुढे पण EN दिसतंय आपल्याला. E आणि N ते पण काय येतं, 5 + 14 = 19 येते. पहिल्या याच्यात काय दिसतंय आपल्याला, पहिली छोटी संख्या काय ती अगोदर आहे. मग छोटी संख्येच्या अगोदर कोणती आहे, 5, म्हणजे ही काय ना EN. हा पहिला आपला शेवटचा ऑप्शन येणार. पुढचा आहे DKP GQV. D K काय ते 1 1 2 3 4 5 6 7 +7. आता KP, KP ला काय आहे, K आणि P 1 2 3 4 5 +5. मग इथे GQV J Q 1 2 3 4 5 6 7, म्हणजे एक्झॅक्ट जो हा नंबर येतोय आपला +7चा तो इथे येतो. आणि Q नंतर V काय ना +5 येतोय का. Q 1 2 3 4 आणि 5 येतंय. आता पुढे इथला आपल्याला काढायचं आहे. दिलेलं आहे MSW. M
आणि यस. एम पासून पुढचा अंक 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 प्लस येतात प्लस 6 आणि एस पासून डब्ल्यू ते 1 2 3 4 काय प्लस 4. आता प्लस 6 आणि प्लस 4 आपल्याला ह्याच्यात बघायचं आहे. एफ एन पहिलंच एफ आणि एन काय 1 2 3 4 5 6 7 8 ला जातोय नाही. दुसरा ऑप्शन एच एन आर काय एच एन 1 2 3 4 5 आणि 6 ला येतोय हा. प्लस 6 आणि एन आणि आर मध्ये काय पाहिजे आपल्याला प्लस 4. एन आणि आर आय एन 1 2 3 4 1 2 3 आणि 4 येतोय प्लस 4 येतोय म्हणजे ऑप्शन आय एन आर. पुढे चेक करून घ्या आपण ए एफ काय ए 1 2 3 4 5 5 ला येतोय तो काय ना चुकीचा पी व्ही पी आणि व्ही 1 2 3 4 5 6 हे 6 प्लस येते आणि व्ही आणि वाय 1 2 3 काय ते 3 प्लस म्हणजे चुकीचे ऑप्शन. बरोबर काय ना एच एन आर. पुढचं आहे एस पी एन पी एक्स एक्स. इथलं काढायचं आहे म्हणजे आपण पुढचा संबंध बघणार. एन आणि एक्स एन एन आहे आपला एक्स इथे काय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ला आहे. आता पी परत एक्स पी एक्स 1 2 3 4 5 6 7 8 याने 8 म्हणजे समजा हे असं घेतलं तिथे काय येतं 8 आणि एन एक्स ला 10 येतं म्हणजे एस पी काय येणार मागे हा समजा आपण एसच्या ठिकाणी हा 8 घेतला 8 7 6 5 4 3 2 आणि एल 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 येते का नाही येते. पुढचं बघू आपण पीचं बघू आधी 1 2 3 4 5 पी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 काय येते एल हे पी झाले. टेन प्लस आणि एसचं काय पाहिजे 8 प्लस यस 7 8 के एफ आणि के एफ के आपलं उत्तर काय येतं सी. पुढचं आहे पी ओ एच पी ओ आणि एच 5 15 आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या सगळ्या संख्या आपल्याला शेवटच्या कोपऱ्याच्या आहे. समजा ई आणि ओ ईचा काय 5
5ला 3 ने गुणलं काय तर 15. 15 नंबरची आपली संख्या ओ येते इथं. म्हणजे 5 नंबरची संख्या आहे तिला गुणलं 3 ने इथं 15 नंबरची आपली ओ संख्या येते. आता पुढे याची दिलं आहे एच किती 8. 8ला 3 ने गुणायचं 8 मध्ये 3 काय आहे 8 3 24 म्हणजे 24 नंबरची संख्या आहे. 24 ला काय एक्स एक्स म्हणजे उत्तर काय ना एक्स. पुढचं आहे जे एफ आय क्यू आय जी जे एफ क्यू एस पी टी. आता इथं सेमच दिसतंय कसं जे आणि एफ याच्यात दिसतंय जे एफ तिथे आय जी काय आय जी म्हणजे पुढच्या याच्यात काय येणार किंवा क्यू एस तो काय जाणार शेवटी क्यू एस आणि आय जी समोर येतोय म्हणजे जो पीटी येतो पुढे येणार. ऑप्शन काय येतो मग पीटी क्यू एस ऑप्शन 4. पुढचा पार्ट आपण कोडिंग आणि डिकोडिंग घेऊ म्हणजे अक्षर मालिका पण त्याच्यात असेल त्याच्यात संख्या मालिका पण मिक्स असणार आहे आणि अक्षरांना आपण संख्येचं रूप देऊन आपण एक काही शब्द तयार करायचे आणि त्याचं आन्सर काढायचं असं डिकोडिंग आणि कोडिंग बघू आपण पुढच्या लेक्चरला.